शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे बरेच नेते सध्या अजित पवार यांच्या पार्टीमध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत। भाजपा आणि शिवसेनेविरोधात लढलेल्या उमेदवारांना अजित पवार ताकद देणार आहेत। मात्र आता याच मुद्द्यावरून महायुतीतला संघर्ष आणखी वाढण्याचे चिन्ह आहेत। कोण कोण येणार आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आणि त्यावर शिंदे गटाचं नेमकं म्हणणं काय पाहूयात। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार महायुतीच्या सत्तेत आम्ही गुण्या गोविंदानं नांदतोय असं दाखवण्याचा या तिघांचा प्रयत्न असला तरी यातला प्रत्येक जण आपापली लाईन मोठी करण्याचा प्रयत्न करतोय। भाजपा आणि शिंदे गटामध्ये जोरदार इनकमिंग सुरू असताना आता अजित पवारांनी शरद पवारांच्या पक्षातल्या लोकांना गळाला लावण्याच्या हालचाली सुरू केल्या। धाराशिवमधल्या भूम परांड्यामधनं शरद पवार गटातनं लढलेले राहुल मोटे, परभणीतल्या सेलू जिंतूरमधनं शरद पवार गटाकडनं लढलेले विजय भांबळे आणि अहिल्यानगरमधल्या श्रीगोंद्यातले अपक्ष उमेदवार राहुल जगताप हे तिघे अजित पवार गटाच्या वाटेवर आहेत। भूम परांड्यामधनं शिंदे गटाच्या तानाजी सावंतांनी राहुल मोटेंचा पराभव केला होता। परभणीतल्या सेलू जिंतूरमधनं भाजपच्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांनी विजय भांबळेंचा पराभव केला, तर श्रीगोंद्यातनं भाजपचे विक्रम पासपुते विजयी झाले। राहुल जगताप यांनी बंडखोरी करत उबाठा पक्षाच्या अनुराधा नागवडेंना आव्हान दिलं होतं। या तिघांनाही पक्षात प्रवेश देण्यावरनं अजित पवार गटात मतभेद आहेत। कठीण परिस्थिती असताना हे नेते पवारांकडे गेले, आता सत्ता आल्यावर यांना का घ्यायचं असं अजित पवार गटातल्या काही जणांचं म्हणणं आहे। तर ज्यांच्या विरोधात लढलो त्यांना महायुतीत का घ्यायचं असं भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेचं म्हणणं आहे। महायुतीमध्ये ठरलेला नियम आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी ही भारतीय जनता पार्टीमध्ये त्याला पक्षात घेऊ नये किंवा शिवसेनेत घेऊ नये आणि शिवसेनेतला भारतीय जनता पार्टीतला पदाधिकारी हा राष्ट्रवादीत घेऊ नये। परंतु इतर जे काही पक्ष आहे, जे विरोधातले लोक आहेत, त्यांना आपल्या पक्षामध्ये त्या लोकांना जी विचारधारा योग्य वाटेल त्या पक्षात स्थान द्यावं, संघटन वाढावं आणि कुठल्याही पक्षाची ही भूमिका राहते की आपला पक्ष वाढला पाहिजे, आपली संघटना वाढली पाहिजे आणि आम्ही पक्षवाढीच्या दृष्टीनं तशी लोक पक्षामध्ये घेतो। ह्याचा अर्थ कुणाला विरोध म्हणून नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढावी या उद्देशाने त्या ठिकाणी ते पक्षप्रवेश होत आहे। हे बघा, ज्याला त्याला स्वतःचा पक्ष वाढवण्याचे अधिकार आहे। शिवसेनेमध्ये सुद्धा माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक दिग्गज नेत्यांचे प्रवेश झाले। अनेक दिग्गज नेते प्रवेशाच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। भाजपमध्ये सुद्धा अनेक दिग्गज नेते प्रवेश करतायत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा माननीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली अनेक लोक पक्ष प्रवेश करतायत। पण महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष जे कोणी महायुतीची ताकद वाढवायला येतील त्यांचं आम्ही स्वागत करू। तो त्यांचा अंतर्गत प्रश्न, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे, मी कसं सांगणार त्यांच्या महायुतीमध्ये आज काय चाललंय त्याचं मला ज्ञान फार कमी असतं। विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना उमेदवार ज्यांच्या विरोधात लढले त्यांनाच ताकद देण्याची तयारी अजित पवारांनी केली आहे। त्यामुळे महायुतीत या नव्या मुद्द्यावरून संघर्ष होण्याची शक्यता आहे। 2024 मध्येच अमित शहा यांनी प्रचार दरम्यान म्हटलं होतं की महाराष्ट्रामध्ये 2029ला भाजपाचं स्वबळाचं सरकार असेल। यामुळे आत्ता भाजपाबरोबर असणारे मित्रपक्ष आधीपासूनच सावध आहेत। प्रत्येकजण स्वतःची रेष मोठी करू पाहतोय, पण यामुळे महायुतीत संघर्ष अधिक विकोपाला जाईल हे निश्चित आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोषसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।